इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आत्ता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई येथील आझाद मैदानावरती आणि आपण या ठिकाणी पाहू शकता प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होती आहे। कारणही असं आहे की या ठिकाणी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी शपथविधी त्यांचा पार होते। आपण आता आहोत आझाद मैदानाच्या बाहेर आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी रस्त्यांवरती गाड्यांच्या रांगाची रांगा लागलेल्या आहेत। काही क्षणामध्येच माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। पंजाब धर्मगुरु या ठिकाणी क्या कहेंगे आप? देवेंद्र जी आज मुख्यमंत्री का शपथविधि ले रहे हैं। जो प्रोग्राम बहुत से अच्छा है, महाराष्ट्र में बहुत बड़ी खुशी की बात है। हम बंजारा समाज के धर्मगुरु MLC बाबू सिंह महाराज हैं, सब खुशी की बात है आज। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी अजित आशाताई आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून गेल्या 5 वर्षापासून पाहिलेलं आहे ते पूर्ण होताना आज आम्ही सगळे
जोडेही सैनिक म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीसजींसाठी गेल्या 5 वर्ष संघर्ष करत होते. आज ते सगळं साकार होताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि धोका देणारे, पाठीत खंजर खुपसणारे जे लोक होते, आज त्यांना उत्तर भेटलं की या महाराष्ट्राने मॅन्डेट कशाला म्हणतात. कारण एक व्यक्ती थोडा जास्त सीटा आले होते म्हणून 2019मध्ये त्यांनी धोका देऊन उद्धव ठाकरेजींनी शपथ घेतली. आज त्याला उत्तर सच्चाई के साथ आज शपथ हुई है. धोखे के ऊपर सच्चाई और बोलते हैं देर है पर अंधेर नहीं है. आज वो सच्चाई बाहर आई और उसके साथ शपथ विधि हमारे देवेंद्र फडणवीस जी की हुई. देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत. आपला आनंद कशा प्रकारे व्यक्त करताय? महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मतदानरूपी आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि सगळ्यांचे लाडके देवाभाऊ हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. फडणवीस साहेबांच्या गेल्या कारकिर्दीमध्ये जर आपण थोडंसं पाहिलं तर नक्कीच त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं होतं. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विकासाला प्राधान्य देऊन ते काम करतील आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे काही नव महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या ठिकाणी 24 तास आम्ही